पुणे आणि पूर्ण राज्यामध्ये सध्या सायली सुर्वे प्रकरण अतिशय चर्चेत आहे. या प्रकरणामध्ये 2 दिवसांपूर्वी सायलीचं अपहरण झाल्याचं देखील वृत्त आलं होतं आणि महाराष्ट्रभरात एकच खळबळ माजली होती. सध्या सायली सुर्वे घरी आहे आणि पोलिसांनी प्रोटेक्शन दिलं आहे. मात्र सायली सुर्वेला हे प्रोटेक्शन सहजासहजी मिळालेलं नाही. याच्यामागे बरेच घडामोडी घडलेल्या आहेत. तिचा अपहरणाचा प्रयत्न झाला, त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाला सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालावं लागलं, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. नेमकं या प्रकरणामध्ये सध्या काय सुरू आहे याच्याबाबत आपण खासदार मेधाताई कुलकर्णी यांच्याशी संवाद साधूयात. ताई, या प्रकरणामध्ये तुम्ही सुरुवातीपासून इन्व्हॉल्ड आहात. तुम्ही पाहताय सगळं जे काही चालू आहे ते. सायलीच्या मागे तुम्ही भक्कमपणे उभा आहात. सद्यस्थितीला या प्रकरणामध्ये काय सुरू आहे? सायलीच्या मागे हिंदुत्ववादी संघटना, मी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सगळेजण सक्षमपणे उभे आहेत. परंतु ही दुर्दैवाची गोष्ट आहे की आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्याकडनं मदत घ्यावी लागली. मी त्यांचे आभार व्यक्त करते देवेंद्रजींचे की त्यांनी तातडीने या विषयात मदत ही पुरवलेली आहे आणि त्याच्यामुळे आज सायली सुखरूप घरी आली. परंतु आजही तिच्या मनामध्ये हा विषय आहे की मला एक साधं सर्वसामान्यांचं आयुष्य जगायचं आहे. एक 4 मुलांची आई असलेली व्यक्ती ज्या आज दडपणाखाली असेल त्याची कल्पना आपण नक्कीच करू शकतो. उदरनिर्वाहाचं कोणतंही साधन नाही. रोज उठून त्यांना त्यांच्या नातेवाईकांना फोन येतात. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ती पहिल्यापासून ही मागणी करत होती, जेव्हा तिने घरवापसी केली आणि जेव्हा ती इथे राहायला आली, तेव्हा ती मागणी करत होती की मला सुरक्षिततेची आवश्यकता आहे. त्याच वेळेला जर तिला सुरक्षा पुरवली गेली असती तर ही वेळ आली नसती असं मला वाटतं. पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अशा अनेक घटना घडत आहेत आणि त्या प्रत्येक वेळेला असं आपल्याला जाणवतं की पोलीस हे तातडीने मदत करताना दिसत नाही. काही ठिकाणी दिसतात, काही ठिकाणी खरोखरच मुलींना खूप त्रास सहन करावा लागतो. ती स्वतः गेली, तिने आता हे अर्ज दिलाय, तो अर्ज दिलाय, तिने आता त्यांचं बेल त्यांना मिळालं तरी चालेल असा अर्ज दिलाय. ह्याच्या मागचं कारण समजून घेतील का? जी व्यक्ती वारंवार आजपर्यंत तक्रारीच करत आलेली आहे, ज्या व्यक्तीने मारहाण सहन केलेली आहे, ज्या व्यक्तीला धर्मांतराचा दबाव टाकला गेला, ज्या व्यक्तीला नमाज पढण्यासाठी कंपल्सरी केलं गेलं, ज्या व्यक्तीला उपाशी ठेवलं गेलं, ज्या व्यक्तीला धक्के मारले, अशी सुशिक्षित, उच्च शिक्षित तरुणी ही तक्रार वारंवार करत आली आहे आणि ज्या सगळ्या कुठल्याही तक्रारींची दखल घेतली गेलेली नाही आहे. या सगळ्या तक्रारी करणारी व्यक्ती आणि ह्या तक्रारी कोणाविषयी केलेल्या आहेत की जो प्रख्यात, म्हणजे अनेक गुन्हे दाखल असलेला तिचा नवरा, कुख्यात माणूस आतिफ तासे आणि त्याची अतिकुख्यात सासू गुलशन तासे की जिच्या 4ही सुना या हिंदू आहेत, यांच्याविषयी वारंवार तक्रार करणारी एखादी युवती अचानकपणे माझी काही तक्रार नाही असं जर म्हणत असेल तर याच्यामध्ये आशंका निर्माण होत नाही का? याचा विचार कोण करेल की तिने अचानक का स्टँड घेतला असेल? ती कुठे त्रासली आहे का? तिला काही मदतीची आवश्यकता आहे का? तिला असुरक्षित वाटतंय का? या सगळ्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि तिला संपूर्ण सपोर्ट करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. या संदर्भातला एक विशिष्ट सेल प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये असावा की जेणेकरून जिथे कुठे महाराष्ट्रभरामध्ये अशा घटना घडत असतील त्या ठिकाणी घडणाऱ्या घटनांना तातडीने प्रतिसाद हा पोलीस यंत्रणेकडून दिला जाईल. तर आता बोलताना तुम्ही मुख्यमंत्र्यांचं, गृहमंत्र्यांचं कौतुक केलं. मात्र जो तिचा नवरा आहे तर तो वॉन्टेड अशा पद्धतीचा क्रिमिनल आहे. हा उघडपणे फिरतो, उघडपणे धमक्या देतो, फोन करतो, व्हॉट्सअप कॉल करतो. त्याला पकडणं पोलिसांना सहज शक्य आहे. मात्र ज्या पोलिसांमधले जे कोणी असे नाठाळ लोक असतील, मला खात्री आहे की माननीय देवेंद्रजी त्यांना वठणीवर आणतील आणि आतिफ तासे हा जो काही कागदोपत्री रेकॉर्डवर फरार दाखवलाय पण तो सगळ्यांना दिसतो, फोनचा वापर करतो, स्वतःच्या फोनचा वापर करतो, तो त्वरित पकडला जाईल अशी मला आशा आहे. कालच मी त्यांना संपूर्ण गोष्टी अवगत केलेल्या आहेत. इथून पुढे मला असं वाटतं की या विषयाचा निपटारा लवकरात लवकर होईल आणि कडक शिक्षा केली जाईल. परंतु या अशा अनेक घटना ज्या महाराष्ट्रात घडत आहेत, या सगळ्या घटनांच्या बाबत मी त्यांच्याबरोबर एक मीटिंग म्हणजे मागितलेली आहे. अशा संदर्भातल्या अनेक घटनांच्या बाबतीत एक कायमस्वरूपी ठोस अशी यंत्रणा उभी करता येईल का? आणि ज्या पोलीस यंत्रणेचा वेळेवर
मदतीचा हात पोचला नाही अशा पोलिसांवर कडक कारवाई करून त्यांना या यंत्रणेतून मुक्त करता येईल का, ही माझी मागणी, की यांना मुक्त करा. जे त्या पोझिशनला लायक कामगिरी करत नसतील अशा सर्व पोलिसांना कार्यमुक्त केलं पाहिजे ताबडतोब, कारण त्यांच्यामुळे या प्रकरणं चिघळलेली आहेत. पोलिसांबरोबरची संभाषणं हे लोक सांगतात की आम्हाला आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही. हे कशाच्या आधारे सांगतात? हे ज्याच्या आधारे सांगतात कारण की जी यंत्रणा त्यांच्यासाठी काम करणार असते ती यंत्रणा ऑलरेडी त्यांच्या ताब्यात असते. हा त्यांच्या तोंडी असलेल्या वाक्यांचा उल्लेख मी करते. तर अशी जी यंत्रणेतली जी मंडळी असतील त्या सगळ्यांवर कार्यवाही करायला पाहिजे आणि त्यांना कार्यमुक्त केलं पाहिजे अशी माझी मागणी. त्यांच्या सासरवाडीचे लोक आहेत तर ते अतिशय क्रिमिनल माइंडेड आहेत आणि आता जे सायलीने स्टँड घेतलाय ती लढाईची एक सुरुवात आहे. या लढाईचं भवितव्य तुम्ही कसं पाहताय आणि भविष्यात मला असं वाटतं की या लढाईमध्ये आता सायलीला ओढलं जाऊ नये, कारण की ही व्यक्तीची लढाई नसून ही आपल्या महाराष्ट्रातल्या मुलींची लढाई आहे आणि ह्याच्यामध्ये आपला यंत्रणेचा कस लागणार आहे. याच्यामध्ये सायलीला ओढलं जाऊ नये. आता ही सायलीची लढाई नाहीच, ही आता आपली सगळ्यांची लढाई आहे आणि शासनाने याच्यामध्ये या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. आणि तिला किती त्रास देणार, ती एक सर्वसामान्य आयुष्य जगू इच्छिते, त्यामुळे तिला त्याच्यातून पूर्ण सुरक्षा देऊन मोकळं केलं पाहिजे आणि ह्या अशा गुंडगिरीला, अशा गुन्हेगारांना कडक शिक्षा होईल यासाठी यंत्रणा सज्ज केली पाहिजे असं मला वाटतं. सायलीने घर वापसी केलेली आहे, मात्र मुलांच्या भवितव्याचे पण आता तिच्यापुढे प्रश्न आहे, स्वतःच्या पण भवितव्याचा उदरनिर्वाहाचा तिच्यापुढे प्रश्न असणार आहे. अशा वेळेला आता तुम्ही त्यांना घर वापसी करण्यामध्ये तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात मदत केली, मात्र तिला जॉब असेल किंवा इतर जे काही मदत लागणार आहे त्या संदर्भात तुमचं काय स्टँड असणार आहे? ती एक उच्च शिक्षित युवती आहे आणि तिला चांगल्या प्रकारचा जॉब, कॉर्पोरेट जॉब मिळू शकतो. तिने एव्हिएशनचा सुद्धा कोर्स केलेला आहे, त्यामुळे तिथे सुद्धा तिला काही काम मिळू शकतं. तर तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे आणि मला खात्री आहे की ती स्वतःच्या पायावर उभं राहील. ती एक कणखर महिला आहे, दोलायमान स्थिती होऊ शकते, तिला समुपदेशनाची सुद्धा आवश्यकता आहे. ती अतिशय ताणातून जात आहे, माझ्या संवेदना तिच्यासोबत आहेत आणि माझा संपूर्ण सपोर्ट तिला राहील. आणि बाकी ही हिंदुत्ववादी संघटना खूप तिला मदत करतायत. या सगळ्यांच्या मदतीने हिंदू समाजाच्या माध्यमातून नक्कीच ती याच्यातून बाहेर येईल याची मला खात्री आहे. तर शेवटचा प्रश्न, गेल्या काही दिवसात असे प्रकरण खूप सगळे समोर येत आहेत, मुलींना किंवा त्यांच्या पालकांना तुमचं आव्हान काय असणार? महाराष्ट्रातल्या 93,000 मुली गेल्या 2 वर्षामध्ये गायब झाल्या. त्याच्यातल्या 23,000 मुली या अल्पवयीन मुली होत्या. पोलीस जे म्हणतात ना, ती स्वतःहून निघून गेली, स्वतःहून निघून गेली, पण स्वतःहून निघून गेल्यानंतर सायलीसारखी केस घडू शकते एक. आणि दुसरं म्हणजे 13 वर्षाची मुलगी स्वतःहून तिचं निघून गेली, म्हणजे स्वतःहून निघून जातच नाही, पण 13 ते 17 वयोगटातल्या अशा मुली ज्या आहेत त्यांची संख्या 23,000 आहे. या विषयामध्ये पोलिसांना स्वतः संपूर्ण यंत्रणा सतर्क करावी लागेल. CCTV आणि बाकीची सुद्धा यंत्रणा, त्यांच्या तपासाची यंत्रणा आणि ज्याला आपण गोल्डन पिरियड म्हणतो, त्या गोल्डन पिरियडमध्ये तपास कसा लवकर होईल याच्यासाठी तयारी करावी लागेल. आणि दुसरं म्हणजे मुलींनी स्वतःहून जाण्याचं जे काही प्रमाण आहे तेही कमी करण्यासाठी आपल्याला घराघरातून, कॉलेजेसमधून, घरामधून, समाजामधून समुपदेशन करण्याची आवश्यकता आहे. आणि युवतींना पण मला आवाहन करायचंय, आपण म्हणतो ना की अभंग आहे की का रे भुललासी वरली अंगा, तर तसं असं एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर, बाह्य स्वरूपावर भुलून कुठेतरी त्यांच्यासोबत आयुष्य घालवण्याचा जो त्या निर्णय घेतात तो नंतरच्या काळामध्ये चुकतो आणि अशी पस्ताव्याची वेळ ते कित्येक मुली तर कधी कित्येक वर्षात सूर्य बघत नाहीत, घराबाहेर पडू शकत नाहीत, इतक्या त्यांना कोंडून केवळ एक मुलं जन्माला घालण्याचं यंत्र असल्यासारखी एक तिची अवस्था करून ठेवलेली. तर या सगळ्या परिस्थिती आपल्यावर सुद्धा येऊ शकतात. मला भेटलेला अमुक एक युवक हा तसा नाही असं आधीच प्रेडिक्ट करतात मुली. ते मला असं वाटतं की खूप वेळा ती फसगत असते. असं न करता मुलींनी कुटुंबाशी संवाद साधावा, अनेकांशी संपर्क करावा, माहिती पूर्ण काढावी आणि मगच कुठलंही पाऊल उचलावं असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद. तर या होत्या अमृताताई कुलकर्णी. त्यांनी सांगितलंय की आम्ही पूर्णपणे सायलीच्या सोबत आहोत आणि तिला पुनर्वसनासाठी जे जे काही लागेल तर त्यामध्ये आम्ही मदत करू असं त्यांनी सांगितलं. तर तशातच थांबूया. धन्यवाद.